माघार नाट्यावर दिवसभरात 150 कोटी रुपये खर्च झाले। विधान परिषद माघारी संदर्भात संजय राऊतांनी हे ट्विट केलेलं आहे। बिनविरोधची धडपड, माघार नाट्यावर 150 कोटी रुपये खर्च झाल्याचं संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलेलं आहे। त्यांनी त्या संदर्भातले आरोप केलेत। हे आर्थिक व्यवहार लोकशाहीला घातक असल्याचं सुद्धा राऊतांनी म्हटलेलं आहे। तर विधान परिषद निवडणुकीमध्ये ज्यांनी माघार घेतलेली आहे त्या संदर्भात टीका करत असतानाच या निवडणुकीसंदर्भात त्यांनी एक महत्त्वाचा आरोप केलेला आहे। माघार नाट्यावर दिवसभरात 150 कोटी खर्च झाले असं संजय राऊतांनी ट्विट करत म्हटलेलं आहे। बिनविरोधची धडपड आणि त्याचबरोबर माघार नाट्यावर 150 कोटी खर्च झालेले आहेत। हे आर्थिक व्यवहार लोकशाहीला घातक आहेत असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। आता राऊतांच्या या टीकेवर भाजपकडून आणि त्याचबरोबर महायुतीकडून काय नेमकं प्रत्युत्तर येतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। विधान परिषद निवडणुकीची सध्या धामधूम सुरू आहे आणि यामध्ये महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी अचानकपणे ऐनवेळी माघार घेतल्यामुळे या माघार नाट्यावर संजय राऊतांनी ट्विट करत सडेतोड भाष्य केलेलं आहे। माघार नाट्यावर दिवसभरात 150 कोटी खर्च झाले असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। काल दिवसभर बिनविरोधची धडपड आणि त्यासाठीचे माघार नाट्य यावर एका दिवसात किमान 150 कोटी रुपये खर्च झाले। विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारामध्ये आपला भाव ठरवून आले। महाराष्ट्रात यासाठी प्रचंड पैसा आहे। कोकण, छत्रपती संभाजीनगर, पुणे इथे झालेले व्यवहार लोकशाहीला घातक आहेत। हजर संजय राऊत यांचं ट्विट आपण पाहिलेलं आहे। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। स्वप्नील, संजय राऊतांनी ट्विट केलेलं आहे आणि माघार नाट्यावर 150 कोटींचा खर्च झालाय असा थेट आरोप केलाय। बरोबर, एकूणच विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काल दिवसभर महायुतीच्या नेत्यांकडून धडपड सुरू होती, ज्यामध्ये कोकण, छत्रपती संभाजीनगर, पुणे अशा भागामध्ये उमेदवारांचे जे उमेदवारी अर्ज आहेत ते मागे घेण्यासाठी दबाव सुद्धा टाकण्यात आला आणि काही ठिकाणी पैशांचे ऑफर सुद्धा केले। अशा प्रकारचे आरोप काल दिवसभर महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले होते। यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी सुद्धा अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे, प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यानंतर आज संजय राऊत, शिवसेना ठाकरे गटाचे नेते जे आहेत त्यांच्याकडून एक ट्विट करत एक व्हिडिओ जारी करण्यात आलेला आहे। या व्हिडिओमध्ये खरं तर नितेश राणे पाहायला मिळतात आणि काही तटकरे पाहायला मिळत आहेत। मात्र 150 कोटी रुपये खर्च कालच्या दिवसभरामध्ये झाला असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। यामध्ये काही विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत ते स्वतःच दिसले गेले अशा प्रकारचा एक आरोप जो आहे तो संजय राऊत यांनी केलेला आहे। त्यामुळे आज दिवसभरामध्ये या वक्तव्यावरून किंवा या ट्विटवरून हाय व्होल्टेज ड्रामा राजकीय वर्तुळात पाहण्यात येऊ शकतो। कारण एकूणच आता 11 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी उमेदवार मॅनेज करण्याचा सुद्धा प्रकार हा सातत्याने सुरू आहे। नाशिकमध्ये आज सुद्धा हाय व्होल्टेज एक बैठक पार पडणार आहे, त्यामुळे या सर्वांकडे सर्वांचीच नजर आहे। मात्र आज महाविकास आघाडीची नक्की भूमिका काय असणार आहे हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे एकूणच या ट्विट नंतर। धन्यवाद स्वप्नील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।